अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे। ही घटना माझ्या मित्रासोबत घडली आहे। 2018ची गोष्ट आहे। मी आणि माझे ऑफिसचे मित्र आउटिंगसाठी गेलो होतो। आउटिंग होती लोणावळ्याला। जाण्याची काही पहिली वेळ नव्हती, त्यामुळे काही वावगे नव्हते। रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा, त्यामुळे मीच नाही तर सगळेच खूप उत्साहात होते। पण जे घडलं त्यामुळे तो दिवस मला अजूनही लक्षात आहे आणि कदाचित मी तो कधीच विसरू शकणार नाही। दिनांक 23 जून 2018। आम्ही 8 मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला निघालो होतो। शनिवारी निघून रात्री विलाला राहणार होतो। ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी मजा मस्ती करत निघालो। पावसाळ्याला नुकताच सुरुवात झाली होती। घाटातले रस्ते आणि डोंगरावरून वाहणारे निसर्गरम्य धबधबे। दुपारी एका फेमस धबधब्यावर थांबून मजा केली। तिथून निघायची कोणाचीच इच्छा नव्हती, पण विलावर पोहोचायला उशीर होईल म्हणून तिथून निघालो। संध्याकाळी विलावर पोहोचलो आणि फ्रेश वगैरे झालो। 7-7:30ला आमच्या पार्टीला सुरुवात झाली। दारू वगैरे सगळा बंदोबस्त केला होता। छोटासा डीजेही होता, त्यामुळे आम्ही नाचत वगैरे बरेच एन्जॉय करत होतो। पण आमच्यातला एक मित्र शांत होता। त्याचं काय बिनसलं होतं कोणास ठाऊक। आम्ही आमच्याच धुंदीत असल्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो। थोड्या वेळाने येऊन मिसळेल आपल्यात असे वाटले, पण बराच वेळ झाला एकटाच एका कोपऱ्यात बसून होता। शेवटी मला राहवलं नाही म्हणून मी त्याला बोलवायला गेलो, पण त्याला खूप वेळ विचारल्यावरही तो काहीच बोलला नाही। शेवटी मी सुद्धा वेळ न घालवता पुन्हा मित्रांकडे आलो आणि पेग रिचवू लागलो। ऑफिसचा ग्रुप जरी असला तरी टिंगलटवाळ्या काही कमी नव्हत्या। एकमेकांची नक्कल करून चांगलीच मजा सुरू होती। सर्वजण एन्जॉय करत होतो। 10-10:30 वाजत आले होते, पण आमचा गोंगाट सुरूच होता। तिथल्या स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून आम्ही ओरडत होतो। तितक्यात तो मित्र उठून जोरजोरात बोलायला लागला, "ए, गाणी बंद करा, आवाज नका करू, गाणी बंद करा." सुरुवातीला आम्ही त्याच्यावर आवाज चढवून बोलून त्याला गप्प करायचा प्रयत्न केला, पण तो वैतागून रागात बोलत होता। तसे आमच्यातला दुसरा मित्र आधीच दारूच्या नशेत असल्यामुळे त्याच्याशी वाद घालू लागला आणि त्यात तो दुसरा मित्र जरा दीडशहाणाच होता। त्यात दारू काम केल्यामुळे त्याला अजून हुरूप आला होता। शेवटी खूप जोरात भांडण झालं दोघांचं। शिवीगाळ झाली। आमची सगळी मजा मस्ती एका क्षणात बंद झाली। सगळा मूड ऑफ झाला। आम्ही गाणी वगैरे बंद करून आपापल्या रूम मध्ये झोपायला गेलो। 4 जणांसाठी एक रूम, अशा 2 रूम होत्या ज्या समोरासमोर होत्या। बेडवर पडल्या पडल्या मला झोप लागली। रात्रीचे 3 वाजले असतील। मला जोरात बाटली फुटल्याचा आवाज आला आणि त्यासोबत कोणीतरी वेगळंच ओरडत असल्याचा। नशेत असल्यामुळे शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला, पण जेव्हा कळले की काय घडतंय तेव्हा जवळजवळ सगळी नशाच उतरून गेली। त्या शांत असलेल्या मित्राने दारूची बाटली फोडून एका काचेने स्वतःच्या हातावर बरेच वार केले होते। रक्ताच्या धारोळ्यात तो बसला होता। त्याला थांबवण्यासाठी दोघांनी त्याचे हात घट्ट पकडून ठेवलेले। त्याच्या तोंडावर पाणी मारून वगैरे त्याला शुद्धीवर आणत होते। तो असं का करत होता हे मात्र कोणालाच कळत नव्हतं। त्याला धरून रूम मध्ये घेऊन गेले। अर्ध्या-पाऊण तासाने त्याला झोप लागली आणि नंतर इतर मित्रही झोपले। 3:45च्या सुमारास एकाला लघवी आल्यामुळे जाग आली।
जसे तो उठला त्याला जाणवले की ज्या मित्राने स्वतःच्या हातावर वार केले होते तो रूम मध्ये दिसत नाहीये. त्याने धावत जाऊन दुसऱ्या रूम मध्ये पाहिले पण तिथेही नाही. तो पटकन गॅलरीत गेला आणि बाहेर पाहू लागला. तसे त्याला दिसले की तो मित्र स्विमिंग पूल जवळ उभा राहून आकाशात एकटक बघतोय. ते दृश्य पाहून त्याची चांगलीच तंतरली. त्याने घाबरून सगळ्या मित्रांना उठवलं, कारण एकटं जाऊन त्याला घेऊन येणं शक्यच नव्हतं. आम्ही सगळे बाहेर गेलो. खरंच त्या अंधाऱ्या रात्री असं आकाशात एकटक बघत राहणं, ते पण अनोळख्या ठिकाणी, ते दृश्य खूपच भयान वाटत होतं. त्याला धरून आम्ही रूम मध्ये आणलं. तो काहीच बोलत नव्हता, एकदम गप्प, चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाही. त्याला बेडवर झोपवलं आणि तो गाढ झोपूनही गेला, जसे काही झालेच नाही. आम्ही मात्र झालेल्या प्रकारामुळे बरेच घाबरलो होतो, म्हणून आम्हाला झोपच लागली नाही. पहाटे 5:30 पावणे 6च्या दरम्यान तो उठला. आम्ही त्याला विचारू लागलो पण तो एकच वाक्य म्हणाला, काहीतरी विचित्र होतंय, इथून निघू आपण आणि घरी जाऊया. इतकं सगळं घडल्यावर आम्ही सुद्धा तिथे थांबण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार सगळी तयारी केली आणि सकाळी चेकआउट करून घरी यायला निघालो. सगळाच बेत फसला होता. कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतो. त्या मित्राला घरी सोडलं आणि आम्ही आपापल्या घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून आम्हाला फोन आला. त्याच्या वडिलांनी फोन केला होता आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्या घरी बोलावलं होतं. माझ्या मनात भीती दाटून आली होती. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं की तो फक्त खिडकीच्या बाहेर एकटक बघतोय. आल्यापासून घरी कोणाशी बोलत नव्हता. त्याचं वागणं तसंच होतं जसं विलावर वागत होता. त्याचे वडील आम्हाला विचारू लागले, नेमकं काय झालंय? हा आल्यापासून अधूनमधून फक्त जोरजोरात ओरडतोय, गाणी बंद करा, गाणी बंद करा असं, आणि त्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीये. कितीदा विचारून पाहिलं, दवाखान्यात नेऊन आणलं. काय झालं याला? तुम्ही नक्की कुठे गेला होतात? आणि या हातावरच्या जखमा कसल्या आहेत त्याच्या? जाण्याआधी तर नव्हता त्याच्या हातावर. त्या रात्री जे काही घडलं ते आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं. त्यांनी लगेच त्याला एका वैद्याकडे नेलं. ज्यांना बाहेरचं काही असेल तर ते बघता यायचं. तेव्हा कळलं की याच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे. त्याला बाहेरची बाधा झालीय. त्याच्या घरच्यांनी वेळ न घालवता गावी जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिथे त्याच्यावर काही उपाय करून हे सर्व दूर करता येईल. पण तिकीट मिळायला काही दिवस लागले. दिनांक 2 जुलैला गावी जाण्यासाठी सकाळी 5:30ची ट्रेन ठाण्याहून होती. त्याचे वडील, काका आणि तो गावी जाण्यासाठी तयार झाले. पहाटे 5 वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचले. त्याला टॉयलेटला जायचं होतं, म्हणून तो प्लॅटफॉर्मवरच्या एका टॉयलेटमध्ये गेला. 10-15 मिनिटं झाली तरी तो परत आला नाही. त्याचे वडील आणि काका त्याला पाहायला गेले तर तो आत नव्हता. त्याला संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शोधलं पण तो कुठे सापडत नव्हता. शेवटी ठाणे स्टेशन मास्टरकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. रेल्वे प्रशासनही कामाला लागले. त्याच्या वडिलांनी आम्हा मित्रांना फोन करून चौकशी केली की तुमच्याकडे आलाय का. आम्हाला देखील हे समजल्यावर आम्हीही त्याच्या शोधासाठी निघालो. संपूर्ण दिवस त्याची शोध मोहीम सुरू होती. आम्ही सगळे मित्र सर्वोपरी प्रयत्न करत होतो. त्या दिवशी किती नंबर डायल केले, कोणकोणत्या ठिकाणी जाऊन शोधले, आमचे आम्हालाच माहीत. संध्याकाळ झाली तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता. 6च्या सुमारास त्याच्या वडिलांचा फोन आला.
त्यांनी आम्हाला तातडीने राजावाडी हॉस्पिटलला बोलावलं होतं आणि तेही तिथेच पोहोचण्याच्या मार्गावर होते. त्यांच्या आवाजावरून ते खूपच अस्वस्थ वाटत होते, म्हणून आम्ही त्यांना विचारलं, काय झालंय काका? तेव्हा ते म्हणाले, सायन आणि माटुंगामध्ये कुठेतरी एक मृतदेह सापडलाय, तुम्ही राजावाडी हॉस्पिटलला या लवकर. त्यांचं बोलणं ऐकून छाती धडधडायला लागलं. ज्याची भीती होती, जे व्हायला नको होतं तेच झालं. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं आणि हो, तो आमचा मित्रच होता. आम्ही त्याला कायमचं गमावलं होतं. आमच्या जिवलग मित्राला कंठ दाटून आला होता. बाहेर आलो आणि आपसुक डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण नंतर रागात आम्ही गाडी काढून लोणावळ्याला गेलो. त्या विलावर जाऊन त्या मालकाशी खूप वाद घातला. घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला आणि म्हणालो की आम्ही आमच्या मित्राला गमावले आहे. त्याला असे वेड लागण्याचे कारण म्हणजे इथे नक्की असे काहीतरी आहे. पण तो काहीही मान्य करायला तयार नव्हता. शेवटी आम्ही हताश होऊन तिथून निघालो. पण तरीही आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. त्या भागातल्या लोकांशी बोलल्यावर समजलं की त्या विलाच्या टॅरेसवर एका बाईच्या तृप्त आत्म्याचा वास आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना ती रात्री टॅरेसवर चालताना दिसते आणि ती असंच सगळ्यांना बाहेर बोलावते आणि मग झपाटते. त्यामुळे तिथे पर्यटक एकाहून अधिक रात्री थांबत नाहीत. हा प्रकार ऐकून आम्हाला धक्काच बसला. त्या एका ट्रिपमुळे आमचे आयुष्यच बदलले. या प्रसंगात आम्ही आमचा मित्र गमावला, तो कायमचाच. याबद्दलची खंत आम्हाला आयुष्यभर सलत राहील. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला